तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमो त्रियोग समारिके। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। वीर सागर महाराजांची चर्या कशी होती तुम्हाला बघून माहिती आहे जास्त। महाराजांचं बालपण कसं होतं, असंच असेल कुंद कुंद बालकांसारखं। धर्माचे संस्कार किती आवश्यक आहेत बालपणापासून, म्हणजे हेच आपल्याला ह्याच्यातून ज्ञान होते। म्हणजे एवढे चांगले संस्कार होते म्हणून तर ते उद्भवले नंतर, नाहीतर आजकाल पहिल्यांदा लहान काय ते 1-2 वर्षाचं झालं की पहिला शाळेत घालणार, म्हणजे हे शिक्षण द्यायचं आज महत्त्व कमी झालंय। त्याच्यामुळं धर्माचं आकर्षण, धर्माच्या विषयी आस्था, असं काय जिज्ञासा अशी राहिली नाही आहे आज लोकांना, मुलांना मेन। तर तिथं तो बालक आता नुसतं शिक्षणच नाही तर दीक्षा घ्यायला निघालाय। कुंद कुंद बालक जे 8-10 वर्षाचे असतील ते, तर त्यांना त्यांची माता समजवते की एवढ्या लहान वयामध्ये तू एवढं मोठं काम करू शकणार नाहीस आणि ते जीवनपर्यंत तुला निभावावं लागणार आहे, तर तुझ्याच्याने शक्य होणार नाही। मग त्या मातेचा मोह होता एकीकडं, पण तेवढी श्रद्धा तिची पण दृढ होती की हा करणार तर चांगलं कार्य करणार आहे, धर्म करणार आहे तर काय त्याचं वाईट होणार नाही आहे, तेवढं माहिती आहे। पण तरी सुद्धा उगीच संस्कार केले होते का लहानपणापासून, म्हणजे जितके तिचे संस्कार पण किती निर्मळ होते हे समजते, त्यामुळं तर ते लवकर फलित झाले। आपल्यावर का फलित होत नाही आहेत? म्हणजे आपलंच उपादान पहिलं नाटकी करतोय, होय मामा नाटकी धर्म करताय म्हणे मामा, असं म्हणतात मा। म्हणजे आपल्यात असं वैराग्य लगेच जागृत होत नाही, लगेच आपण परिवर्तित होत नाही का? आवडतो ना धर्म, चांगला आहे ना, मग का सोडून द्यायचं? असं लगेच जाऊन घरात का बसायचं? मंदिरात जास्त वेळ दिवसभर रात्रभर का बसू वाटत नाही काय? म्हणजे सांगतायत की आपलं तेवढं अट्रॅक्शन नाही आहे धर्माच्या विषयी, तेवढं प्रेरणा नाही आहे अंतरंगातनं, तेवढी जास्त शक्ती लावत नाही आपण। चला, तर सांगितलं काय, आता ती माता समजवतीये पुन्हा मुलाला की धर्मामध्ये सुख आहे, असं देखादेखी उपयोग नाही आहे तुझं ऐकून वगैरे। त्याच्यासाठी म्हणून निर्णय करावा लागेल, त्याच्यासाठी त्याच्यावर चालावं लागेल वगैरे, असं ती समजवती। आता धर्म में सुख है यह तो मात्र सुना सुना है, कौन जाने तू इस मार्ग में जाकर सुखी होगा या नहीं। कोण म्हणते असं? माता म्हणते बरं का, त्या मार्गात चाललायस तू, पण सुख आहे की नाही कोणाला माहिती। असं जाने पर दुःख तो प्रत्यक्ष ही दिख जाता है। दुःख आहे की नाही सांगा धर्म मार्गामध्ये दीक्षा घेतल्यावर, दिगंबर दीक्षा। सगळ्या लोकांना काय दिसणार आहे? असं नग्न राहायचं, थंडी ऊन वारा पाऊस सहन करायचं, राहायला घर नाही, एकदा खायला देणार ते पण मिळालं तर मिळालं, कुठं ते जंगलात राहावं लागणार, म्हणजे सगळं बहिरंगातनं बघितलं ना। उपसर्ग केल्यावर किती दुःख असतं, पाप बिचारे असं तर कधीच शब्द वापरायचा नाही म्हणले। म्हणजे ते नाही का उष्ण परिसहजेमध्ये त्यांनी काय केलं, परत त्या तृषा परिसहजे, किती अनेक सगळीकडे सांगितलं ना, शीत परिसहजे। मग तिथं बिचारे मुनी, असं कधीच पाप त्यांना किती त्रास झाला असेल असं कधीच म्हणू नका का? उलटा अवहेलना केली आपण त्यांची। त्यांना आनंद आहे, त्यांना त्याच्यामध्ये काहीच वाटत नाही, तर आपण तिकडं दृष्टी आपली कुठं गेली? त्यांच्या साधनेकडं दृष्टी गेलीच नाही आपली, त्यांच्या शरीराकडे गेली। म्हणून तुम्हाला घरात राहणाऱ्यांबद्दल कधी म्हणता का असं पाप बिचारे? पाप बिचारे लय पैशात आहेत असं म्हणायचं तर किती चुकीचं वाटतंय मामा। पाप बिचारे लय चांगल्या कुटुंबात पडलाय तुम्ही, असं म्हणायचं का?
म्हणजे कधी आपल्याला ते मोही जीव जास्त भेटले आणि त्यांच्यामध्ये अधिक आनंदी आपण जगतोय तर असं वाटत नाही की चुकतंय आपलं. म्हणून आनंदीच होते चांगलं. अजून आनंद होतोय ना. म्हणजे चांगले राहते, आपल्यापेक्षा चांगलं मिळालंय. आपल्यापेक्षा हो ना. मुलींची तुलना करायची, हिच्यापेक्षा तिला चांगलं मिळालंय म्हणजे काय केलं हो? उलट जेवढं चांगलं असतंय ना तेवढं ते त्यात धर्मापासून दूर जातोय. मग आज एक जण आलं होतं अम्मांकडं. जी मुलगी अम्मांकडं सारखं यायची, पूर्वी शिकायची, एवढी की शास्त्री शिकली जाऊन बाहेर कुठं कुठं. आणि मग शिकून आल्यावर अम्मांकडे येऊन उलट ते पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. पण झाली परत बाहेरची रुची शिकायची, डिग्री घेतली, लग्न झालं, आता संसार करतीये. मग फक्त अम्मांनी एका शब्दात विचारलं, म्हणली स्वाध्याय ध्यान करतीयस का? नाही आता सुरू करणार म्हणली. काय झालं सांगा? इतकी हुशार, एवढी छान तिचे परिणाम होते, पण काय म्हणायचं, सगळेजण असं म्हणते तिला खूप चांगलं घर मिळालं, चांगलं घर मिळालं, पण धर्म नाही आहे घरात बरं का. चांगलं घर मिळालं कसं म्हणायचं? म्हणजे इकडचं काय टच नाही, माहीत नाही, आणि तिचं स्वाध्याय सुद्धा सुटलं म्हणजे विचार करा की काय काय चांगलं म्हणायचं. बरं असेल त्याचं असेल, फक्त आपल्यासाठी आपण सुधारणा करायची की कितीही चांगलं कुटुंब असेल, अनुकूलता असेल, तरी सुद्धा त्याच्यामध्ये रमणं योग्य नाही. स्वतःला पाप बिचारे म्हणून घ्या एकदा. त्या मार्गात गेल्यावर दुःख तर प्रत्यक्ष दिसतंय. काय रोज अंतराई येईल, तुला पाहिजे तसं खायला प्यायला मिळणार नाही, किंवा काय तिथं डास चावणार, तिथं झोपायला काय नसणार, किती किती प्रसंग आहेत. त्यामुळं तिथं तर दुःख प्रत्यक्ष आहे. जिथं संयम घेणार तिथं दुःख भोगावं लागणार, असं त्या मातेचं समजावणं आहे त्याला. एकासन करण्यात दुःख आहे का सुख आहे हो? जेवायला मिळतं की एकदा नीट मामा? हां, दिवसात 4-5दा खायची सवय आहे. 4-5दा खायची सवय आहे. कसं काय दुःख होते. त्या वयात ते राहणारच की 4दा काय 5दा काय. असं नाही, कुठलं पण वय असू दे. म्हणजे वय त्याला मॅटर करत नाही. तू 6 वर्षाच्याला सांग वेगासन कर, नाही तर 60 वर्षाच्याला सांग. जर त्याच्यामध्ये त्याला धर्मबुद्धी नसेल ना तर ते टेन्शन घेऊनच करणार, नाहीतर मग दुःखच करणार. नाहीतर आता किती ते पंढरपूरला केलेले 6-8-10 वर्षाची पोरं त्रैलं केले, 5 उपास केले, कसं केले? म्हणजे शेवटी अंतरंग तयारी असती. तेच की 5 उपास कशाला म्हणतात? म्हणजे एक पाणी घेऊन, कोण निर्जळी असलं पण उपास केलेत. म्हणजे शक्ती आहे का नाही? फक्त आपली ते पण किती धर्मबुद्धीने करतो त्याच्यावर बरं का ते उपासाचं फळ. नाहीतर आपलं चला सगळे 10 जण करालेत मी पण करणार, असल्यात काय होत नाही. म्हणून म्हणायचंय काय, तिला म्हणायचंय की या मार्गात चाललाय संयमाच्या तर दुःख प्रत्यक्ष आहे. सारे लोग क्या कहेंगे, नाम धरेंगे, नावं ठेवतील. तेरी मती मारी गई, जो हथेली के सुख छोड़कर काल्पनिक सुख के पीछे दौड़ रहा है. काय म्हणले? सगळेजण असं म्हणतील की इथं सुख असताना असलेलं सुख सोडून धावत्याच्या मागं पळायचं. काय नाही, पळत्याच्या मागं हातचं सोडून पळत्याच्या मागं लागायचं. म्हणजे काय झालं, सगळे लोक वेडे म्हणतील म्हणून तू जाऊ नकोस, असं माता समजवतीये. म्हणा, हो बेटा हट तजो मत जाओ वनवासो, बेटा हट तजो. तर आता कुंद कुंद बालक उत्तर देत आहेत. माँ जग जो कहे सो कहले मैया, चिंता नाही करूंगा माता मोह तजो, जाने दो वनवासो माता मोह तजो. जग जो कहे सो कहले भैया. जग तुम्हाला घरात राहिलं तरी नाव ठेवणार आहे, बाहेर गेला तरी नाव ठेवणार आहे मामा, धर्म केला तरी नाव ठेवणार आहे, नाही केला तरी नाव ठेवणार आहे. काय करायचं? जग जो कहे सो कह लो भैया, चिंता नाही करेंगे.
आपल्याला चिंता करून काय उपयोग आहे? एक ते नाही का गाढवाची गोष्ट, काय झालं, गाढव ते मुलगा आणि त्यांचा वडील निघाले होते एका गावावरनं दुसऱ्या गावावर. आठवती ना गोष्ट मावशी, गाढवाची गोष्ट? त्या मुलाला घेऊन मुलगा, वडील आणि गाढव चाललेले असते. सांग, नाही माहिती? होय, आमच्या शाळेत शिकवले ते गाढवाला घेऊन निघाले होते, काय विकायला करायला का कशाला माहित नाही. आणि मग त्या पुलावरनं जात असताना सगळे बाजूचे म्हणले की किती वेडी पोर आहेत, किती वेडे माणसं आहेत, गाढवाला असंच पायी पायी न्यायला लागलेत. बसून गाढवावर गेलं तर चालत नाही. मग आपलं बसला मुलगा. मग थोड्या अंतरावर गेल्यावर म्हणले कसला मुलगा आहे, वडिलांना वयस्कर अवस्थेत चालवतं आणि स्वतः बसलाय वर. ते मुलगा उतरला आणि वडिलांना बसवला. पुढं गेल्यावर लोक काय म्हणले काय वडील शाणे आहेत, लहान मुलगा चालायला लागलाय आणि आपण वर बसलेत, शोभतंय का असं? हे असं हे असं. हां, मग ते पुढं गेल्यावर दोघं पण बसले गाढवावर. आता ते गाढव केवढं, परत लोक म्हणले काय गाढवाची शक्ती आहे का, दोघं बसलेत. म्हणले किती अत्याचार करायला लागलेत. दोघं उतरले. परत म्हणले की असं करून करून ते नंतर म्हणले त्या गाढवाला चालवत न्यायला लागलेत, शाणेच आहेत, एवढे लांबपर्यंत आणलेत. त्या गाढवाला उचलून घेतलं. आता काय करायचं? म्हणजे लोक काय म्हणतील ते तुम्ही ऐकला तर कधी सुखी होऊ शकणार नाही. सगळीकडे नावच ठेवते. हाँ, जग जो कहे सो कहले भैया, चिंता नाही करेंगे. काय म्हणले तरी सुद्धा आपल्याला त्याविषयी चिंता करायची नाही. मुनिदशा अर्थात पूर्ण ब्रह्मचर्य के लिए प्रयत्न, अर्थात 4 कषाय, 5 पाप, 7 व्यसन के अभाव में होने वाली विशुद्धि, जिसमें स्वतः ही अष्टमूल गुण, रत्नत्रय के 29 अंग, 10 धर्म, 28 मूल गुण, 12 तप, 3 गुप्ती, 22 परिशह विजय आदि सहज पलते हैं. किती झाले? 108 झाले का? 46 होता. नाही, काय? 108 तर नाही झाले, अजून लय राहिले त्याच्यात. 108 झाले नाही रे भैया. सुख अर्थात स्वतंत्रता का भोग. काय म्हणलं? निराकुलतेचं नाव सुख आहे, मग स्वतंत्रतेचा भोग म्हणजे सुख आहे. निश्चल्य, निर्भय, निशंक, इच्छा निरोध, उत्पन्नही न होना, इच्छा उत्पन्न न होणे, इच्छेचा निरोध म्हणजे थांबवणे नव्हे, अंतरंगातून इच्छा न उत्पन्न होणे, अशी ज्याची प्रवृत्ती आहे त्यालाच महाव्रत साधणार. मामा काय म्हणले? आपण असं म्हणतो ना, एकासन केल्यावर दुसऱ्या वेळेस जेवायचं नाहीये, उपास केल्यावर आज जेवायचं नाहीये, म्हणजे तुम्ही तिथं रोखलाय स्वतःला. असं नाही की अंतरंगातनं ते भाव नाही राहिले, असं असायला पाहिजे, तर ते बरं खरं तप झालं. म्हणजे तिकडं उपयोग न जावा, त्याची आठवण न यावी. आपण जेवलोच नाही आहे, आठवण करून करून त्रस्त होत आहेत लोक. रात्रीतनं उठल्यावर अय्यो आज उपास आहे की आपलं, असं विचार करून त्रस्त होतात लोक. दुसऱ्या दिवशी सकाळी तर काय घेतच नाही ते. नाही आज एवढं का असं झोप लागे ना, किंवा आज काय असं, आज आपण जेवलोच नाही, असं आठवण करून मग उलट उपवास केल्यावर झोप चांगली येते. होय बर. झोपेत स्वप्नात ते दिसते परत जेवण. असं लय जणांचं होतंय. इच्छा निरोध याने इच्छा का उत्पन्न ही न होना, इच्छा उत्पन्न झाल्यावर त्याला अडवणं, त्याचा निरोध करणं ही गोष्ट वेगळी. इच्छा उत्पन्नच न होणं हे खरं जिंकणं आहे. अकर्तृत्व, अभोक्तृत्व, परसे भिन्न स्वसे अभिन्न कहो, होने योग्य सहज होना, निर्मल पर्यायेण साधी अनंत एवं विकारी अनादि शांत होना. काय सांगायला लागलं ते? सुख कसं असतं हे सांगतायत ना, कशात आहे. म्हणजे सुख हे परापासून भिन्न आणि स्वपासून अभिन्न असतं. होण्यायोग्य जे आहे ते सहज होणं, याला म्हणायचं सुख. आपल्या पण जीवनात घ्यायची ही परिभाषा सगळी, त्यांच्याच आयुष्यात नाही आहे. ज्याला कोणाला सुख होणार तर याच विधीने होणार.
मामा काय म्हणले, जिथं कर्ता बुद्धी आहे तिथं सुख नाही आहे. जिथं कर्तृत्व आहे, अभोक्तृत्व आहे, विचारातूनच सुटलंय ते, त्याला सुख आहे. आणि ते सुख पराशी रिलेटेड नाही आहे, परावर अवलंबून नाही आहे. सुख कशात आहे? धनात सुख आहे का नाही मामा? धनामध्ये सुख आहे का नाही? नाही आहे. द्या बघू. खिशात आहे का नाही? खिशात धन आहे का? मौन घेतलं मामांनी. धन असेल तर काढून टाकायला पाहिजे. कसं सुटतं मुनींचं लगेच? त्यांचा असा निर्णय पक्का आहे, धनात सुख नाही आहे. आपण नाही आहे म्हणणार आणि खिशात दाबून ठेवणार. मग सुखाशिवाय ठेवलोय का? त्याच्या इच्छेशिवाय सांभाळतो का? जर इच्छा नसेल, त्याच्याबद्दल काय आपली आसक्ती नसेल, तर असं सुटणार सगळं. नको म्हणलं की असं बाहेर पडायला पाहिजे सगळं. निर्मल पर्यायाने साधी अनंत एवं विकारी अनादि शांत होना. विकारी पर्याय, निर्मल पर्यायाचं उदय झाला आता, तर ती सुरुवात झाली. निर्मल पर्याय आनंदाची, सुखाची पर्याय उत्पन्न झाली, तर साधी म्हटलं त्याला. अशी पर्याय अनंत काळपर्यंत राहणार जर तुम्ही ते सुख स्वाधीन भोगणार तर. आणि विकारी पर्यायाचा त्याच समयामध्ये अंत होणार, त्यामुळे ती पर्याय अनादि शांत होणार. विकार मिटणे योग्य मिटताही है. ज्या समयाला तुम्ही सुखाचा अनुभव करणार, स्वाधीन सुख भोगणार, त्या समयात विकार काय राहिला हो? कुठले विभाव, कशाय, विकार काय राहिलं? मिटलीत ना आपोआपच. आपोआप मिटले. लागत नाही. समस्त निर्दोषता, निर्मलता प्रगट होणे योग्य प्रगट ही होती है. सहजतेने निर्मलता प्रगट होत जाणार. अनुभव घ्यायचा एकदा त्याचा. म्हणजे माझा अनुभव जेव्हा असं वाटलं ना घ्यायचं व्रत म्हणून, घेतल्यानंतर इतका आनंद होता ना, माहीत नाही काय कशामुळं, काय आपल्याला त्याच्यातलं ज्ञान नव्हतं किंवा काय नाही, पण ज्या समयाला घेतलं ना, इतकं असं टेन्शन रिलीफ झालं की आजीवन घ्यायचं आपल्याला ठरवलं आणि घेतलं. मग घेतल्यानंतर आता कितीही सांग पुढचं टेन्शन कसं होणार, काय करायचं, राहिलं नाही, काय आपोआप संपलं. आणि तेच घीपर्यंत घेऊ का नको, काय म्हणतील घरात, काय अडथळात करतील का, काय आपल्याला अडचण येईल का, काय प्रज्वल, असं घ्यायचं तर निर्णय एकदाच. नंतर लय वेळा निर्णय नसतो, दिशा एकदाच मिळते, नाहीतर नाही. म्हणून म्हणायचं जिथं निर्मळ पर्याय प्रगट झाली तिथं सुख सहज चालत येतं. काय दुसरीकडनं करावं लागत नाही प्रयत्न. आम्हाला विश्वास नव्हता मी पाळेल का नाही. पण घ्यायचं म्हणल्यावर मला परत विचारले आल्यावर, घेत खरंच आजीवन घेत. एवढं पाळतील की नाही आम्हाला विश्वास नव्हता. एवढं आम्हाला हे होतं, तेवढं उलट झालं. सुगंधा गेली संसारात, ती होती विरक्त आणि ह्याने ते अगदी ह्याच्यामध्ये कुठलंही अगदी मनासारखं पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. भोग प्रधान धर्म, भोग प्रधान असतो. सगळं दागिन्यापासून कपड्या लत्त्यापासून एवढं मोह होतं त्यांचं आम्हाचं, ते तेवढं नव्हतं सुनंदाचं, पण ते सगळं उलटच झालं. असतंय तसं मावशी. काय म्हणायचं ते असंच माझ्या बाबतीत आणि दिदीच्या बाबतीत म्हणत होते. दिदीला सगळेजण म्हणायचे तूच ब्रह्मचर्य घेणार आहेस. माझ्याकडे बघून कोण म्हटलं नाही आणि मला पण माहीत नाही. म्हणजे पुढच्याला ठेच मागचं शाणा व्हायला पाहिजे, तसं झालं आत्याचं पण. ज्याची जशी योग्यता तसं अजून पुढच्याला ठेच लागायची आहे भैया. आधीच शाणा झालाय म्हण की मी. प्रज्वल पण सगळ्यांनी जागं व्हावं. उलट असा माताजींचे तर भाव असे असतात की घरातल्या सगळ्यांनी धर्मात यावं, धर्मच करावा. कुठं हे आपल्याकडं असं आहे की एक जण येतं ते एक जण आले सगळे कसं जायचं. ते MP UPकडं घर सगळं कुटुंबाचे कुटुंब धर्मात असतं. असं नाही की 4 बहिणी तर 4ही बहिणी ब्रह्मचारिणी आहेत, भाऊ तर भाऊ दीक्षित आहेत, असे सगळे आहेत घरात. आणि आपल्याकडे एक झालं तर आमच्याकडे आहे की एक. मग काय ते एक झालं तर लय पुरं झालं का तुम्हाला? त्याचं कल्याण ते करतंय, आपण का मागं? लहान मुलांनी पोरांनीच करायचं नाही, तुम्हाला पण चालतंय. असं सगळे घर सोडून संघांमध्ये राहणारे सगळे पती पत्नी आहेत. म्हणजे आपलं कल्याण आपल्याला करायचं आहे.
असा निर्णय करावा लागतो ते फक्त. तसे संस्कारही लागतात. मग नाही येत आपल्यावर, आहेत की सगळं आहे, काय नाही असं नाही, फक्त पुरुषार्थ कमी करतोय आपण, तेवढं करायला पाहिजे. गुरुपदांच्या ऐकून आणि संस्कार काय भवाभवात मिळवलेत, काय त्या संस्कारांचा आपण उपयोग करून घेतला नाही तेच चुकलंय. समोश्रणात गेलो नाही का, दिव्यध्वनी ऐकली नाही का, सांगितलं ना त्या सुमतीराज आणि जिनराजची गोष्ट. भरत चक्रवर्तीचे पुत्र होते दोघं, आणि जन्म झाला होता मल्यांची खंडातनं आलेल्या त्या स्त्रीकडून, आणि तिकडंच जन्म झाला होता जेव्हा 60,000 वर्ष ते सटखंड जिंकायला गेले होते भरताची मुलं. आणि आता नगरीत प्रवेश करणार अयोध्येमध्ये का काय भरत क्षेत्रामध्ये आर्यखंडामध्ये, तर त्यावेळी सांगितलं मुलांना की या नगरीमध्ये हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, धर्म इतका चांगला आहे. मग त्यांनी सगळ्यांनी विचारलं मुलांपैकी, हे दोघं मुलं मेन सुमतीराज आणि जिनराज, त्यांनी विचारलं की सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे ती सांगा पहिला आम्हाला. तर सांगितलं काय, समोशरण. भरत चक्रवर्तींनी सांगितलं समोशरण हे सर्वात सुंदर स्थान आहे, त्याच्यासारखं सुंदर जगात काय नाही आहे. मग मुलांनी म्हटलं आम्हाला पहिला तेच बघायचंय, तुमचा राजमहाल नंतर बघू, कारण अजून राजमहालात गेलेच नव्हते, तिकडंच जन्म झाला होता आणि तिकडून येत होते तोपर्यंत. मग नेलं समोशरणामध्ये, नेईपर्यंत निर्मोहतेची सगळी महिमा सांगितली, अरिहंतांबद्दल आदिनाथांबद्दल सगळी महिमा सांगितली पित्याने, धर्माबद्दल त्यांना आस्था व्हावी, महिमा यावी म्हणून सगळं सांगितलं. आता जाऊन तिथं दर्शन केलं की त्या दोघांचे भाव इतके उज्ज्वल झाले की उपदेश ऐकला की वैराग्यच झालं. आणि आता ते घ्यायचं होतं दीक्षा, पण असे विचार आले घ्यावं. आजपर्यंत काय माहीत नाही, ब्लेंच खंडातल्या जीवांना कुठं काय माहिती आहे धर्मन संयमन काय नाही. मग ते ऐकलं पहिल्यांदा तर काय म्हणायचं, कोरी पाटी असती ना लगेच ओले होते, ते भिजते माणूस. मग तिथं वडील म्हणाले झालं दर्शन, ऐकलं चला. असे भिजलेले काय म्हणायचं पक्के असतात, पक्के माठ म्हणते ना आम्हा तसं. भरत चक्रवर्ती म्हणाले चला आता तुम्हाला पोदनपूर दाखवतो. पण त्यांची आता अंतरंगातनं इच्छाच तुटली होती, काय बघायचंय आणि काय भोगायचंय आणि काय कशाचं आकर्षण काहीच राहिलं नव्हतं, काय बघितलं नव्हतं बरं का तरी सुद्धा. आणि मग वडिलांनी म्हणल्यावर त्यांच्या मागं आपलं निघाले, हे काय म्हणायचं समोशरणापासून म्हणले 8 पावलं पुढे गेले असतील की नाही, सारखं दृष्टी मागं होती त्यांची कुठं, भगवंतांकडं. म्हणजे त्यांना तिथनं सोडवत नव्हतं. आणि मग आता ते कळलं कोणाला, भरताला, की हे तिकडंच चाललेत. म्हटल्यावर आता सगळी मोहाची महिमा सुरू केली भरताने. म्हणले तुम्हाला मी कसलं राजवैभव भोगायला देईन, चला कसलं आहे अयोध्या भारी, आमचं राजमहाल भारी आहे, सगळं वैभव खजाना सगळं दाखवतो चला. आता असं एक 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 ते म्हणायला लागलंय, म्हणाले ते पिता. पण यांचं कशाकडे लक्षच नाही, सगळं त्यांचं ध्यान धूनमध्ये तेच वैराग्याचेच परिणाम. आणि मग शेवटी म्हणले की तुम्हाला सगळं मी अयोध्या दाखवतो, बघायचं नाही आहे का तुम्हाला. तर तेवढ्यात त्या दोन्ही बालकांनी उत्तर दिलं की आता आम्हाला पाहायचं नाही आहे, ते दिसणार. कसं म्हटले, आता साधना अशी करणार की केवळ ज्ञानाला प्राप्त होणार, त्याच्यात ते पोदनपूर मला तिथं न जाताच दिसणार आहे सगळं. त्यामुळं मला आता तिथं जाऊन पाहण्याची इच्छा नाही. तिथनं फिरले आणि दीक्षा घेतली. दीक्षा घेऊन साधना केली, त्याच भवात मोक्षाला गेले. आलं का नाही केवळ ज्ञानामध्ये पोदनपूर, अयोध्या, कुठं जावं लागलं, हुबळीला मावशी. संस्कार पण काहीच नसताना सुद्धा बघ कसं असतात संस्कार, म्हणूनच सांगायला लागले. आत्ता वाटतंय आपल्याला नाही आहेत, त्याच्याशिवाय संस्काराशिवाय इतकं चांगलं कुळ आणि हे सानिध्य मिळणार आहे का सांग की. केलेत काहीतरी भाव पुण्याचा असं योग आहे, त्याच्याशिवाय असं मिळणार नाही आहे. मिळालंय म्हणजे आहे, भिजलेलं आहे कधी तर आपल्यामध्ये, फक्त त्याला आपण वाट द्यायची असते, आपण त्याला जागृत करायचं असतं, जसं कुंद कुंद करतायत. लोग तो भगवान अरिहंत सिद्ध को भी नहीं जानते, तो मुझे जाने ऐसी अपेक्षा नहीं रहे. म्हणजे काय म्हणायचं आहे, किती असे अरिहंत झाले हो, किती सिद्ध झाले, किती माहिती आहेत मामा. नुसतंच आकड्यात आपण अनंत म्हणतो, कोण माहिती आहेत त्यातले, परिचित आहेत का, शेजारचे, कधी मागच्या भावातले, कधी कुठं भेटलेले,
आपल्या आधी सगळे अरिहंत होऊन सिद्ध झाले असतील, पण त्यांच्याविषयी आपल्याला काही ज्ञान नाही आहे. मग मला सगळ्यांनी ओळखावं, मला आधार द्यावा, माझं सुख बघावं, कशाला मी अपेक्षा करू. मेरी देह को आयु प्रमाण चलना हो तो चले, नहीं तो कहीं भी जिंदगी की शांती से शाम हो जावे. किती लहान मुलगा आणि तो हे म्हणतोय, किती विशेष आहे. कधी किती आयुष्य असेल तेवढं जगेन, नाहीतर मरेल. म्हणजे आत्ता लय वाटत नाही भय. जे अज्ञानी आहेत त्यांचं सांगते बरं का. काय मामा, मरणाचं किती भय आहे मामा? मरणाचं भय आहे का? खरं बोलते ते, खोटं बोलत नाही. असतं म्हणजे कुठं जायचंय घेऊन मग? भयानी कार्य होतं का? घाबरल्यावर मरण दूर जातं का? मग का घाबरायचं मग? निर्वेदनाने मरणार असेल तर? वेदना सहन होत नाहीत म्हणून मरणाचं भय आहे का? वेदना सहन होत नाहीत म्हणून मरणाचं भय आहे का? ते पण असतं एक कारण हो. पण जास्त तेच मरताना लय त्रास होतो, लय दुःख होतं. हे शरीरालाच आपलं मानणं ना शेवटी. आता त्या माणसाला म्हणलं की तुला विष सर्पच दंश होईल आणि तू मरणार, तिथं वेदना पण नसतेत मग तरी पण घाबरला तो. मला काय म्हणायचंय, हां हे त्यात कारण आहे म्हटलं हो. हां, सगळ्यात मोठं कारण आहे शरीराचा मोह. हो. वेदना होऊ दे नाही होऊ दे, कोण त्या समयाला शरीर सोडायचे भाव नसतेत कोणाला. घर सोडायचे भाव नाहीत, बाहेरचं धन सोडायचे भाव नाहीत, शरीर सोडायचे भाव कसे येतील? म्हणजे तिथं त्यामुळं भय वाटतं की कसलीही पर्याय, कसलंही देह असू दे, त्याला मला सोडायचं नाही आहे. मेरी देह को आयु प्रमाण चलना हो तो चले, नहीं तो कहीं भी जिंदगी की शांति से शाम हो जावे. मैंने मानो देह छोड़ दिए है. कुठून? ज्ञानातून. बाहेरून सोडायचं नाही आहे, सुटणार आहे ती. फक्त ज्ञानात धरून ठेवलंय म्हणून तिथं त्रास होतो. दुनिया की नजरों से दूर रहकर ज्ञाता दृष्टा ध्रुव स्वभाव का आनंद लेना है. काय? जोपर्यंत दुनिया की नजरों में रहेंगे, त्यांच्या सानिध्यात राहणार, तोपर्यंत आनंद जसा पाहिजे तसा मिळणार नाही आहे. सगळं त्यांच्याकडं दृष्टी जाणार आणि काय धर्म साधना करणार. म्हणून सांगतायत सगळ्यांच्या दृष्टीपासून दूर असं ध्रुव स्वभावाचा मला आनंद घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये कोणी अडथळा येणार नाही. आनंद अस्थि से ज्ञानी की परिणति को दर्शाता है. लोक इसे समझ नहीं सकता है तो वह स्वपरिचित इंद्रिय सुख आनंद की कल्पना करने लगता है. ज्याला खरा आनंद माहीत नाही आहे तो इंद्रिय सुखाला आनंद मानतो. इंद्रियाच्या सगळ्या विषयांची पूर्ती झाली की आनंद मानतो. तो लोगों को समझाने के लिए न कि स्वयं के विकल्प मेटने के लिए का अतीन्द्रिय आनंद इस शब्द को भी कहना पड़ा. स्वर्ग के इंद्रों से अनंत गुणा. म्हणजे इंद्रिय सुख मिळालं तर कितीही असू देत, त्याच्या पुढं अतींद्रिय सुख कसं आहे? इंद्रिय सुखाला सुख म्हणलंच नाही म्हणून तर त्याचं ह्याच्याशी कंपॅरिझनच करू नका, होणार नाही कंपॅरिझन असं सांगायचं. मग इंद्रांचं सुख जरी मिळालं जे अनंत पट आहे तरी सुद्धा त्याच्यासमोर अतींद्रिय सुख हे महानच आहे. सर्व विकल्पांना ते शांत करणारं आहे. इंद्राचं सुख कसं असतो? निर्विकल्प असतं का सविकल्प असतं? इंद्रिय सुख का बरं? त्याला थोडी असं वाटणार आहे आपल्यापेक्षा त्याकडे जास्त आहे, ते सुखीच असणार की. काय त्याला काय विकल्प? इंद्रिय सुखवालं इंद्राला त्याच्यापेक्षा कमी जास्त कोणाकडे नाही आहे इंद्रासारखं. असंच राहावं, टिकून राहावं, आकुलता तृष्णा वाढते ना. एका वेळी सगळे इंद्रिय भोगू शकत नाही, त्याचं वेगळं सुख दुःख. सगळं भोगायची इच्छा पण भोगू शकत नाही. नियमाने एकानंतर एक भोगणार, परत ते संपणार. परत त्या इंद्राणी जरी आहेत जवळ तरी सुद्धा त्यांची आयु कमी आहे, त्यांचा वियोग होणार.
म्हणजे तिथं ते भोग तुटले म्हणून दुःख. म्हणजे सगळं असलं तरी सुद्धा कुठल्या ना कुठल्या अपेक्षेने दुःख तर जीवाला निरंतर आहे. म्हणून इंद्रिय सुखाला कधी सुख म्हणलं नाही. फिर टोडरमल जी को समझना पड़ा कि उसकी तो जाति ही विरुद्ध है. इसे तो आचार्य अमृतचंद्र स्वामी ने दुख कहा है. यह कोई विलक्षण जाति का सुख है. अतिंद्रिय आनंद जो आहे तो विलक्षण जातीचा आहे आणि इंद्रिय सुख आहे ते नियमाने दुःखच आहे. सांग काय काय विशेषणं दिली. इंद्रिय सुख कसं आहे मा 5 विशेषणं सांगा. पराधीन, विषम, बाधा सहित, विच्छिन्न, नष्ट होणार आहे आणि बंधाला कारण आहे. सांगा मा. बाधा सहित आहे, विच्छिन्न आहे, परसापेक्ष आहे, सापेक्ष आहे, बंधकारक आहे, बंधन कारण आहे आणि विषम आहे. विषम आहे. म्हणजे काय विषम आहे म्हणजे काय मावशी. इंद्रिय सुख हे विषम असतं. म्हणजे तुमच्या आयुर्वेदामध्ये विषम वापरता शब्द म्हणजे काय. काय म्हटलं. आयुर्वेदामध्ये विषम शब्द वापरतात त्यांनी. म्हणजे काय विरोध. कसलं विरोध. इंद्रिय सुखापेक्षा म्हणजे अतिंद्रिय सुखाच्या विरुद्ध आहे इंद्रिय सुख. विषममध्ये चंचलता असते. विषम म्हणजे सम न राहणार. म्हणजे सम न राहणार म्हणजे कधी तुला सुख वाटेल कधी ते दुःख वाटेल, कधी पाहिजे वाटेल कधी नको वाटेल, असं विषमता असते. वापरतो कपडे ते उन्हाळ्यात नको वाटते, ते विषम झाले ना. थंडीत वापरतो स्वेटर तर उन्हाळ्यात घालून बसा ते विषम झालं. नको वाटतंय. म्हणजे ते इंद्रिय सुख कधी पाहिजे वाटतं कधी नको वाटतं. लाडू खायला आनंद वाटतो. 4 लाडू खाल्ल्यावर 5वं खाताना, नको वाटते. 6वं खाताना, 7, 8, 9, 10 खाताना मामा आता बस 10 दिवस त्याला दाखवूच पण नका म्हणतो मग आपण. म्हणजे ते असं विषम आहे, खाऊ वाटणार नाही परत. अतिंद्रिय सुख विलक्षण जातीचं आहे. वैराग्य, निर्भार, अकर्ता, अभोक्ता, एकत्व, ममत्व, अचल, सहज, निरपेक्ष परिणमन ह्याला म्हणलं अतिंद्रिय सुख. एकत्व, ममत्व, अचल, सहज, निरपेक्ष परिणमन, वैराग्य आणि निर्भार असतं. म्हणजे वैराग्य रूप आहे, निर्भार आहे. जिथं काहीतरी इंद्रिय सुख भोगताना काय भार असतो. जबाबदारी असते, मिळवायचे भाग असतो ना. बरं अजून जेवायचे तर हे करायचे ते करायचे ते जबाबदारी आलीच नाही. मिळवायचे पैसे करायचे म्हटलं तर ते निर्भार असतं. निर्भार म्हणजे भार नाही राहिला काय तिथं. भार राहिला नाही, टेन्शन नाही, ओझं नाही, जबाबदारी नाही. असं अतिंद्रिय सुख निर्भार असतं असं सांगायचंय. म्हणून त्या सुखाचं चव एकदा घ्या तर बाहेरची सगळी सुख शून्य वाटतील. म्हणून ते अतिंद्रिय भोगी जो असतो ना त्याला इंद्रियांचे विषय लय रुचत नाहीत. असे जसे मिथ्या दृष्टीला रुचतात त्याच्यात आसक्ती होते, अशी आसक्ती दिसत नाही का. अनंतानुबंधीचं कसं असतं ना परिणती, तशी परिणती राहिली नाही आता त्याची. म्हणजे अशी गाढ आसक्ती नाही आहे हे सांगायचंय. राहील तो पण आता राम राहिला नाही का सीतेबरोबर, त्याच्याविषयी त्याला आकुलता झाली, रडला, सगळं दिसलं की. पण तरीसुद्धा जशी त्या मोहीला असणार मिथ्यादृष्टी मोहीला तशी आसक्ती या सम्यक दृष्टीला नसते. म्हणजे ह्याच्यातून असं नाही समजून घ्यायचं की सगळं सुटल्यावर अतिंद्रिय सुख होतं, असं नाही. सगळ्या परिवारात गृहस्थीमध्ये राहतोय तरीसुद्धा भेदविज्ञान करू शकतो, कारण ते श्रद्धा आणि ज्ञानाचं परिणमन आहे. किसी को हटाने जुटाने का भाव न होना ही तो सुख है. मस्त काय सांगितलं. सुख कशाला म्हणायचं. किसी को हटाने का या जुटाने का विकल्प न होना, भाव न होना सुख है. सांग उदाहरण.
म्हणजे आपण काय करतो? हम्म. किंवा कोणाला कुठली म्हणजे गोष्ट चांगली नाही वाटत तर ती नको असं काढायचं. आता तिथं जाऊन त्या सिंहाची गुफा होती आणि ते 2 मुनी बसले होते आत जाऊन, नाही का, ते बाहेर डुक्कर आणि सिंह आले. मग आता सिंहाची गुफा होती, मुनींनी काय करायचं, सिंह येऊ नये म्हणून दार लावून घ्यायचं, दगडं ठेवायची, काय करायचं, किसी को हटाने का या जुटाने का प्रयत्न नहीं करते, विकल्प नहीं रहते. म्हणजे कोणी इथे यावं न यावं, दार बंद करून घेऊ, ठेवायचं नाही एवढंच. हा, राहत नाही तसे विकल्प, ठेवायचं नाही. आकुलता राहते. कोणाला सांग ना, जोडायचा प्रयत्न करतोय, कोणाला तोडायचं, ह्यांना दूर ठेवू, हे नको आपल्या जवळ, हे भाव आले तर तुमची साधना काय करताय तुम्ही सुख भोगताय का विकल्पच करताय? विकल्प आहे तिथे सुख नाही आहे, म्हणून तर निर्विकल्प सुख म्हणता तुम्ही अतींद्रिय सुखाला. किसी को हटाने जुटाने का भाव न होना ही तो सुख है. म्हणून महाराजांचं पण उदाहरण दिलं होतं मध्ये, काय, वीरसागर महाराजजी सोलापूरला असताना त्या त्यागी भवनमध्ये राहत होते आणि ते छोटं होतं. त्यागी भवन म्हणजे 2-3 खोल्या होत्या, बाकी सगळीकडे अडगळ आणि अशी चांगल्या नव्हत्या खोल्या, त्या पडकं वगैरे असं काय असेल. मग एकच स्थान होतं जिथं महाराजजी झोपत होते. मग त्यावेळेस तिथं कुठले तरी विहार करून त्यागी आले होते आणि मग ते आल्यावर त्यांना राहायला जागा नव्हती, पण तरी सुद्धा महाराजांनी असं नाही म्हटलं की इथं नको, इथं कोण जागा नाही आहे किंवा इथं मी आहे, असं नाही म्हटलं. जसं होतं त्याच्यामध्ये राहिले सगळे. आणि मग त्यांना कळालं काय नाही आहे इथं स्थान, म्हटल्यावर ते गेले बहुतेक असं काय तर. म्हणजे त्यागी असं म्हणणार नाही की नको, त्याला काय म्हणलं जातं सांग, पर उपरोध अकरण असं नावाचं. तो पर उपरोध करण हे दोष आहे आणि त्या दोषाने रहित असतं ते व्रत झालं. चोरी का झूठ मध्ये कुठंतरी आलंय वाटतं, त्या सूत्रात आलं ना, सूत्रात. पर उपरोध अकरण म्हणजे दुसऱ्याला अडथळा करणार नाहीत. किसी को हटाने जुटाने का भाव न होना ही तो सुख आहे. शरीरात बॅक्टेरिया झाले, काय करायचं, इन्फेक्शन झालं, रोग झाला, सर्दी झाली, काहीतरी कुरूप झालं, बेंड झालं, काय करायचं, जखम झाली. किसी को हटाने या जुटाने का भाव न होना, किती मोठं ते झालं ना, कोड झाला नाही का, हटाने या जुटाने का भाव आया क्या उनको. असे बसले होते किती दिवस, 700 वर्ष. कशाला म्हणतात, त्याचं लेप नाही, मालिश नाही, त्याच्याबद्दल विकल्पच नाही असं म्हणले ते. नंतर त्यांना एकदा ते ॲक्च्युली गलित कुष्ठ आणि दुसरं काय असतं, 2 कुष्ठ, पांढरं कुष्ठ आणि गलित कुष्ठ असे 2 कुष्ठ असतात. मग त्यांना पहिला होतं म्हणले एका वक्त्याचं असं सांगितलं की पहिला त्यांना पांढरा कोड होता, ज्याचं की काही त्रास नव्हता, पण त्याच्यामध्ये एका श्रावकाकडून चुकीचा आहार दिला गेला आणि त्यांना गलित कुष्ठ झाला आणि म्हणून ते मग शरीरातून ते द्रव वाहत होता असं. आणि मग तशा अवस्थेमध्ये ते दूर करायचं, त्याला बरं करायचे, किती विकल्प. किसी को हटाने या जुटाने का भाव न होना ही सुख आहे. जर विचार आला असतं तर दुःखी झाले असते. कोण मिळेल का वैद्य, बरं होईल का, कधी होणार. परीक्षा पण घेतली की देवाने. हां, ते अजून एक मुनी होते, त्यांच्या जिभेवर फोड होता. कृष्णाने बरं केला नाही का. कुठले मुनी होते, तर त्या मुनींना तोंडात फोड झाला होता आणि सांगितलं नाही कोणाला आणि खूप वेदना होत होत्या त्याच्या. आणि ते जंगलात होते आणि मग कृष्ण निघाला असताना कळालं की ह्यांना काहीतरी त्रास आहे, पण कसं विचारायचं आणि कसं समजायचं. वैद्याला बोलवलं लगेच, राजवैद्याला सांगितलंय का लहान बाळासारखं तुला एका रोग्याचं चिकित्सा करायचं आहे. तो रोगी तुला काही सांगणार नाही, त्याचं रोगाचं निदान करून त्याचं उपाय करायचं आहे. आणि मग बरोबर त्यांनी काढलं. असं तोंडात आत फोड म्हणल्यावर कसं कळणार आहे तुम्हाला. तर त्यांनी शोधलं ते रोग काय आहे, त्याचं औषध काय आहे आणि 1 महिन्यात बरं केलं. बरं झाले मुनी. म्हणजे मला म्हणायचं त्यांनी तिथं उपाय केला का हो, हे कसं बरं होणार, कोण औषध देणार, कुठं जावं, काय घ्यावं, काय विकल्प नसतात तर सुखी राहू शकतो.
किसी को हटाने या जुटाने का भाव न होना ही सुख है. म्हणजे संघात येऊन समजा कोणी वैरी राहायला लागले पूर्वीचे, दीक्षा घेतली आहे आणि जवळ येऊन आलेला तो कोणी असेल तो संयोगातला वैरी असेल, काहीतरी निमित्तात त्याच्यामुळं त्रास होत असेल समजा तुम्हाला, काय करणार? असं असतं बरं का दीक्षा घेतल्यावर. बघ, विचार कर. मा त्याच्यात मध्यस्थच राहणार. नाही का, ते कोण होते? कुणिक, श्रेणिक आणि कुणिक. हा पूर्वभावामध्ये जवळ आला तो मुलगा वैरी होता, म्हणून किती दूर करणार हो तुम्ही? आता तिथे संघात गेल्यावर ती गोष्ट भेटलेच परत नंतर, ती गोष्ट वेगळी. पण घरात आलेला तो वैरी असेल मुलगा, तर ते मुलं जे कोणी किंवा आई वडील त्या मुलाचे, मुलं आई वडिलाचे जर वैरी असतील तर किती दूर करणार तुम्ही? घरात हाकलून देणार? काय नाही, तिथं नसतं. प्रेम केलं ना. मुलगा म्हणून आपणच प्रेम केलं. भोगा. किसी को हटाने या जुटाने का भाव न होना ही सुख है. किसी की याद न आना. एक 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 मस्त उडवायला लागले दादा त्यांनी. थांब, सगळं उडवायला एकदम नको, आपण उद्या उडवूया. म्हणजे सुख कशाला म्हणायचं, उद्या चिंतन करून या. अजून काय काय विचार येणार, कुठं सुख आहे खरं, त्या सुखामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही मा. आणि मग असं सुख म्हणजे जेव्हा आनंद घेणार ना आत्म्याचा, त्याच्यामध्ये सगळं हे दिसतं. कुठं आपल्याला काय विचार आला, जेवायचं, खायचं आहे, झोपायचं आहे, त्रास होतोय, कुठला विचार आला, कोणी पाहिजे नको, किंवा किती सोपं आहे का अवघड आहे, काय विचार आला? जिथं आत्मारूपाने परिणमन झालं तिथं हे सगळे विचार सहज सुटणार. आणि तिथं ते सुटले त्या बालकाचे, म्हणून तर तो एवढ्या कॉन्फिडंटली येऊन मातेच्या समोर उभारलाय आणि आपलं मत मांडतोय. आता मला उद्या सगळं तुमच्या सगळ्यांचं मत मांडायचं आहे तुम्हाला माझ्यासमोर. चला, हो जाणार. हा मी स्वभावानेच सुखमय जीव आहे. पहा, हे सुख स्वाधीन आहे, हे सुख निराबाध आहे. आत्मानुभव घ्या. या अतींद्रिय सुखामध्ये कोणताही अडथळा नाही, विच्छेद नाही. बंध नाही. समस्वभाव जाणा. समतारूपी सुखाचा अनुभव घ्या. या स्वभावामध्ये इंद्रिया नाहीतच, इंद्रियांचे विषय भोग नाहीतच, इंद्रियांचे विकल्प नाहीत अनुभवा. मी तर अतींद्रिय सिद्ध स्वरूप आहे, निर्विकल्प स्वरूप आहे. आहेच. विसर.